धाराशिवमध्ये गेल्या 32 वर्षापासून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती जी आहे ती विविध सामाजिक उपक्रमांनी साजरी केली जाते. जर आपण पाहिलं तर या जयंतीचं वैशिष्ट्य जर सांगितलं तर ही डॉल्बीमुक्त जयंती असते आणि विविध सामाजिक उपक्रम या जयंतीमध्ये आयोजित केलेले जातात. आयोजक आपल्यासोबत आहेत. नेमकं ही जयंती उत्सव कसा असतो हे आपण जाणून घेणार आहोत. त्या जयंती उत्सवाचे अध्यक्ष आपल्यासोबत आहेत. मला सांगा, काय जयंतीचं मुख्य यावेळेस काय प्रयोजन असणार आहे, काय कार्यक्रम असणार? मुख्य म्हणजे ही जयंती जी आहे ती एकमेव जयंती अशी आहे महाराष्ट्रात की ती डॉल्बीमुक्त आहे तर आहेच, परंतु सर्व धर्म समभाव अशी जयंती आहे. आणि ते जयंतीला येणारे सगळे गावातले प्रतिष्ठित लेडीज, लहान मुलं वगैरे पाहायला आवर्जून येतात. आणि त्याच्यामध्ये विविध उपक्रम राबवले जातात. त्याच्यामध्ये जे आपले ढोल किंवा जी जी आपले हे आहेत वाद्य आहेत ते जास्तीत जास्त त्याचा वापर करून जयंती साजरी केली जाते. गेल्या 32 वर्षापासून तुम्ही याचं आयोजन करता. मला सांगा, सर्व जाती धर्मातील लोक सोबत घेता, कसं हे सगळं तुम्ही नियोजन करत असता, काय एकंदरीत काय असतं? प्रथमतः मी साम टीव्हीचं अभिनंदन करतो. गेल्या 32 वर्षापासून महामानव परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची विविध उपक्रमाने आपण जयंती साजरी करतो. त्यामध्ये बऱ्याच लोकांच्या तोंडातून असा विषय येतो की सर्व जाती धर्माला सोबत घेऊन आम्ही काम करतो, कार्यक्रम करतो, असं सतत मी ऐकायला येते. परंतु प्रॅक्टिकली करतो. गेल्या 15 वर्षापासून या धाराशिव शहरातले विविध जाती धर्माचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या जयंती उत्सवामध्ये सहभागी होतात. गेल्या 15 वर्षापासून बहुजन योद्धा सामाजिक संघटनेच्या माध्यमातून हा उपक्रम राबवला जातो. याच्यामध्ये गेल्या वर्षी मुस्लिम समाजाचे अध्यक्ष होते, त्याच्या आदल्या वर्षी मराठा समाजाचे अध्यक्ष होते. आता ह्या वेळेस मुकुंद गुले म्हणजे आमचे धनगर समाजाचे आहेत. तर अहिल्यादेवी होळकर यांचं त्रिशताब्दीय वर्ष असल्याने व तिन्ही समाजाची बहुजन लोकांसोबत बैठक घेऊन त्यामध्ये सर्वानुमते मुकुंद घुले यांचं नाव त्या ठिकाणी सर्वांनी सूचित केलं आणि त्या पद्धतीनं जयंती उत्सव समितीनं त्यांना अध्यक्षपद दिलं. तर ह्या माध्यमातून मला असं वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचाराचा प्रचार आणि प्रसार, अहिल्यादेवी होळकरांचं कार्य, महात्मा ज्योतिबा फुलेंचं कार्य, छत्रपती शिवाजी महाराजांचं कार्य हे समाजापर्यंत पोहोचलं पाहिजे. आजपर्यंतच्या काळामध्ये असं बघतोय की गळ्याच्या वरून बोलणारे लोक मी बघितलेले आहेत. तर तसं न राहता प्रॅक्टिकली काम करावं अशी माझी गेल्या 15 वर्षापासून मनोमन इच्छा आहे. या माध्यमातून आपण जयंती साजरी करत असताना अगोदर या उत्सवाच्या माध्यमातून सामान्य माणसाला काय रोजगार उपलब्ध होऊ शकतो. तर ह्यावेळेस 485 लोकांना, म्हणजे जे पारंपरिक वाद्य आहेत, गजाढोल असेल, केरळचा वाद्य असेल, महाराष्ट्रातले अनेक विविध वाद्य आहेत, हलग्या आहेत, संबळ आहे. तर ह्या माध्यमातून आमचं असं म्हणणं आहे की 485 लोकांना आम्ही ह्या माध्यमातून रोजगार देतोय. आणि त्याचबरोबर या जिल्ह्यातले जे चळवळीमध्ये काम करतात, गेल्या 40-50 वर्षापासून काम करणारे जे लोक आहेत, त्यांना आम्ही एक समाजरत्न देऊन त्यांना पुरस्कारित करतोय की आणखीन त्यांना बळ यावं, अतिशय चांगल्या पद्धतीनं त्यांनी काम करावं अशा अपेक्षा आम्ही त्या ठिकाणी व्यक्त करतोय. मला सांगा, कुठले उद्या पाहुणे येणार आहेत? राम शिंदे येणार आहेत का? कसं नेमकं उद्याचं नियोजन असणार आहे? किती वाजता हा कार्यक्रम असणार आहे? या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी सन्माननीय कीर्तिकुमार पुजार साहेब यांच्या हस्ते या जयंतीचं उद्घाटन होईल. आदरणीय राम शिंदे साहेबांनी तर आम्हाला येतोच असा शब्द दिलेला आहे. आणखीन त्यांचा प्रोग्राम पडलेला नाही. स्थानिकचे जिल्हाधिकारी आणि त्यांच्यासोबत असणारे प्रशासकीय अधिकारी यांच्या वतीनं या जयंतीची सुरुवात होणार आहे. आणि काय आव्हान काय असणार आहे सर्वात? माझं आव्हान असं असेल की या उस्मानाबाद शहरातील तत्वतः
तालुक्यातील सर्व जनतेने या मिरवणुकीमध्ये सहभाग घ्यावा, जेणेकरून ही मिरवणूक एकट्या बौद्ध समाजाची नसून या सर्व समाजाची मिरवणूक आहे असं मी आवाहन करतो. नक्कीच आपण पाहतोय की अगदी गेल्या 32 वर्षापासून धाराशिव शहरामध्ये विविध सामाजिक उपक्रम असतील, त्याचबरोबर गरजू जे विद्यार्थी असतील, त्याचबरोबर नागरिकांना विविध सामाजिक उपक्रम राबवून हा जयंती उत्सव साजरा केला जातोय. आणि या उत्सवासाठी विधान परिषदेचे उपसभापती राम शिंदे हे देखील उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे या जयंती उत्सवाकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. बालाजी सुरवसे, साम TV, धाराशिव. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.